चाकूर बायपासवरील नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास 3 वाहनांच्या विचित्र आणि भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र रक्ताचे संडे पडले होते. विदारक दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेली माहिती अशी: अहमदपूरहून लातूरकडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक MP09JH1020 भरधाव वेगाने येत असताना चाकूरकडून अलगरवाडी पाटी बायपासजवळ रस्ता ओलांडत असलेल्या मोटारसायकलस्वाराला जोरदार धाक दिली. या दुर्दैवी अपघातात मोटारसायकलवरील जनार्दन काळबा येणगे वय 60 वर्षे व त्यांच्या पत्नी सविता जनार्दन येणगे वय 55 राहणार तेलगाव हे पती पत्नी जागीच ठार झाले आहेत. मृत दाम्पत्य हे तेलगाव येथील रहिवासी आहेत. दरम्यान, या धडकेनंतर आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने समोरून लातूरहून शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या वॅगनर MH24BR7121 कारवर जोरदार धडकले. या अपघातात वॅगनरमधील श्रेयश सचिन वाघमारे वय 16 वर्षे राहणार शिरूर ताजबंद याचा जागीच मृत्यू झाला असून त्या गाडीतील सुशील शिवमूर्ती स्वामी 42 वर्षे राहणार शिरूर ताजबंद हे गंभीर जखमी झाले आहेत. ते दोघेजण शिरूर ताजबंदचे रहिवासी आहेत. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चाकूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की काही क्षण परिसरात एकच आक्रोश पसरला. मदतीसाठी धावलेल्या नागरिकांचेही मन हेलावून गेले. रस्त्यावर पडलेले रक्ताचे डाग आणि वाहनांचा चक्काचूर झालेला अवस्थेतील अवशेष पाहून अपघाताच्या तीव्रतेची कल्पना येत होती.